गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण हार्ट डिसीज बघणार आहोत. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. म्हणजे काय झालं, हृदयाची कार्यक्षमता, रक्तपुरवठा कमी पोहोचल्यामुळे कमी कमी होत जाते. अँड देअर बाय म्हणजे काय होतं, अन्न जे आहे ते ब्लड थ्रू प्रत्येक ऑर्गनला मिळत असतं, तसंच हार्टला पण मिळतं. आता ब्लड सप्लाय कमी झाला तर काय कमी होतं आहे, ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय, अन्नाचा पुरवठा आणि ऑक्सिजन सप्लाय त्याला कमी पोचतो आहे टू द हार्ट मसल्स. म्हणजे ड्यू टू डिक्रीज द ब्लड सप्लाय, oxygen and nutrient supply to the heart muscles decreases. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. म्हणून काय झालं, त्याच्यावर ताण येतो. स्ट्रेस म्हणजे ताण. म्हणून काय झालं, त्याला जास्त काम करायला लागतंय. हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क. हृदयाला जास्त काम करायला लागतंय. म्हणून काय झालं, त्याच्यावर ताण आला, स्ट्रेस. दिस मे कॉज हार्ट अटॅक. म्हणून काय झालं, हृदय विकार, हृदयाचा धक्का पोचला. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर तसं झालं, एखाद्याला हृदय विकाराचा झटका आला तर त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि त्याला ट्रीटमेंट देणं हे अति महत्त्वाचं आहे. इकडे उजव्या हाताला एक ऑलवेज रिमेंबर म्हणून दिलेला आहे. काय म्हणतायत ते, इच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. त्याला शास्त्रीय कारण असतं. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिव्हाइन कोर्स. म्हणजे असं जादूटोणा और हॅटिंग म्हणजे कोणी असं तुम्हाला तुच्छ लेखलं, तुमचा तिरस्कार केला, वाईट बोललं तर तुम्हाला रोग होत नाही, डिसीज होत नाही बाय एनी वन. डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. आता प्रत्येक रोगासाठी मेडिकल ट्रीटमेंट आहे, ती घेतली की आपण बरं होतं. अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज. म्हणजे जे जादूटोणा करणारे आहेत त्यांच्याकडे जाऊन रोग काही बरा होत नाही. ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स, किंवा अजून काही सांगणारे आहेत असं केलं तर ते बरं होईल वगैरे, त्याच्यावर काही विश्वास ठेवू नये. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. आता आपल्याला काय काय होतं आहे, की हृदयविकाराची लक्षणं, सिव्हिअर चेस्ट पेन, छातीत खूप दुखणं, पेन्स इन शोल्डर, आपले जे खांदे आहेत त्यात आपल्याला पेन्स म्हणजे दुखणं, नेक अँड आर्म्स म्हणजे हातांना असं त्रास होणं, मानेला त्रास होणं, क्रॅम्प्स इन हँड म्हणजे आपले जे हात आहेत ते असं आखडणं, अनइझनेस म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटणं, ट्रेमर्स असं झटका, हात थरथरणं, झटके येणं वगैरे असं आहे. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक, स्मोकिंग म्हणजे आपण सिगारेट वगैरे स्मोकिंग, अल्कोहोलिझम दारू पिणे, डायबिटीस म्हणजे साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये नसणे, हायपरटेन्शन खूप ताणामध्ये असणे, ओबेसिटी जास्त शरीराचं वाढ म्हणजे फॅट पर्सेंट वाढलेलं, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, आपण एक्सरसाइज न करणे, हेरिडिटी. कधी कधी काय होतं, आजोबा पणजोबापासून ते चालत आलेलं आहे तर काही याच्यामध्ये हार्ट डिसीज हेरिडिटीसुद्धा असण्याची शक्यता आहे. मेंटल स्ट्रेस, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येणं, अँगर खूप राग येणं, अँझिटी म्हणजे मेंटली डिस्टर्ब असणं, अशी सगळी जी कारणं आहेत ते कारणं कशाची आहेत, हार्ट डिसीजची आहेत. आता हार्ट डिसीज झाला तो बरा करण्यासाठी काय काय केलं जातं त्या शक्यता आपल्याला दिलेल्या आहेत.
अँजिओप्लास्टी, दुसरी बायपास सर्जरी, तिसरं ओपन हार्ट सर्जरी, म्हणजे पूर्ण हे फाडूनच हृदय काढून त्याच्यावर ऑपरेट करणं. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय खराब झालेलं काढून घेणं आणि नवीन आयदर कृत्रिम किंवा दुसऱ्या व्यक्तीचं बसवणं. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स म्हणजे एखादी व्हेन आर्टरी खराब झाली ती तोडून दुसरी टाकणं. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, हृदय जर सक्षमपणे काम करत नसेल तर त्याच्या पाठीमागे एक मशीन आहे, त्याला पेसमेकर असं म्हणतात, ते ठोके देण्याचं वर्कआउट करण्याचं काम करतंय, ते बसवलं जातं. आता हार्ट अटॅक आल्यानंतर फर्स्ट एड काय घ्यायचं. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स, त्याला कॉल करून बोलवून घेणे. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स, आपले जे खांदे आहेत ते हलवून त्याला चेक करून घेणं. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस, त्याला कडक जागेवर झोपवणं. अँड परफॉर्म कॉम्प्रेशन्स ओनली लाईफ सपोर्ट, म्हणजे असं दाब देऊन पंपिंग म्हणतात त्याला. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स, म्हणजे आपल्या डाव्या हाताला हृदय आहे आणि छातीचा पिंजरा आहे, त्याच्या मध्यभागी असं दाब देणं. फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स, 30 मिनटं, ॲट द रेट ऑफ किती 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट, एका मिनिटाला 100 वेळा ते प्रेस झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते काम करायला लागेल. आता तुम्हाला त्याच्या खाली कलेक्ट इन्फॉर्मेशन असं म्हटलेलं आहे, ते तुम्ही वाचून करायला हवं. ते काय म्हणतात ते बघा. आणि त्याच्या उजव्या हाताला इंटरनेट माय फ्रेंड असं आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला अजून माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आयुर्वेदा वगैरेची माहिती मिळवू शकता हार्ट डिसीज बाबतीत. आता पुढे काय म्हणतात ते बघूया. मिसयूज ऑफ मेडिसिन्स, आपण कधी कधी काय करतो, आपल्याला बरं वाटत नाही याच्याकडे जातो मेडिकलवर आणि मनानंच मेडिसिन घेऊन येतोय बघा. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, डॉक्टरांकडे न जाताच आपण मेडिसिन घेतो आणि मग त्याचे दुष्परिणाम होत आहेत बघा. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट अवर बॉडी, त्याचा आपल्यावर जास्त घेतल्या गेल्या किंवा चुकीच्या घेतल्या गेल्या तर त्याचा वाईट परिणाम होतो आहे. ओव्हरडोस ऑफ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम, जर तुम्ही पेन किलर अंगदुखी वगैरेसाठी ज्या गोळ्या आपण घेतो त्याच्यामुळे काय होतं आहे, नर्वस सिस्टीम आपली डॅमेज होतं आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम, आपले जे घाम येणं ती, लिव्हर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, लिव्हर. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसी, स्टमक ॲच, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. बरं, आता एक बघूया. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसी, म्हणजे असं उलटीसारखं होणं, असं सतत आपल्याला जाणवलं. पित्त वगैरे झालं, आपल्याला कसं जाणवतं, अन्न बाहेर यायचा प्रयत्न करतो तसं. स्टमक ॲक, आता हे काय आहे, जसं डोकेदुखी हेडॅक तसं स्टमक ॲच आहे, म्हणजे पोट दुखणे असं हे होणे. डिसेंट्री म्हणजे टॉयलेट होणे. रॅश जसे पुळ्या येणे, लाल पुळ्या अंगावर येणे आणि त्या खाजवणे. व्हाईट पॅचेस ऑन टंग म्हणजे पांढरे चट्टे जिभेवर पडणे. आता पुढे जायला लागेल आपल्याला बाळांनो. एक चित्र दिलेलं आहे जेनेरिक मेडिसिन्स म्हणून, आणि इकडे एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. पुअर पीपल डो नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स,
जे आता आपल्या भारतामध्ये बरेच जण बिलो पॉवर्टी लाईन आहेत आणि त्यांना महागडं मेडिसिन घेणं परवडण्यायोग्य नाही, म्हणजे जास्त कॉस्ट देऊन त्यांना औषधी घेणं शक्य नाही. मग त्यांच्यासाठी आपल्या भारत सरकारनं काय केलं, जेनेरिक मेडिसिनचा पर्याय अवेलेबल करून दिला आहे बघा. म्हणजे काय आहे ते, इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? तो जो अल्टरनेटिव्ह आहे तो भारत गव्हर्नमेंटनं आपल्याला हे करून दिला आहे, अवेलेबल करून दिला आहे. काय आहे ते जेनेरिक मेडिसिन? जेनेरिक मेडिसिन्स आर नोन ॲज जनरल मेडिसिन्स. These are manufactured and distributed without any पेटंट. म्हणजे ते काही पेटंट वगैरे घेऊन विक्री होत नाही. These medicines are at par in quality with branded medicines. हे जे मेडिसिन्स तयार होतात, जे ब्रँडेड मेडिसिन आहेत त्यांचा फॉर्म्युला इझिली आणि रेडिली अवेलेबल होतो आणि ते तेवढ्याच क्षमतेचे असतात. ते काही कमी डाऊन वगैरे असं काही नाही आहे, फक्त लेबल नाही आहे त्यांना. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो. फॉर्म्युला सहज अवेलेबल झाला आहे म्हणून काय झालं, त्यांची किंमत कमी झाली. प्रोडक्शन कॉस्ट, बनवण्याची किंमत खूप कमी झाली. ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज, म्हणजे त्यांच्यावर जास्त संशोधन करायची गरज भासली नाही. का? फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. त्यांचा जो बनवण्याचं सूत्र आहे ते सहज उपलब्ध झाल्यामुळे त्यांची बनवायची कॉस्ट कमी झाली आणि ते तेवढ्याच क्षमतेचे आहेत जेवढे ब्रँडेड मेडिसिन्स वर्कआउट करतात. पुढे लाईफस्टाईल अँड डिसीजेस. आपली जी जीवनशैली आहे आणि रोग यांचा काय सहसंबंध आहे? लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. आपण दिवसभरामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी करतो ते रुटीन वर्क आणि आपण कशा प्रकारचं अन्न घेतो या दोघांचा सहसंबंध आणि दिनचर्या म्हणजे लाईफस्टाईल. नावडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग, सकाळी उशिरानं उठणं, अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट, आणि रात्री उशिरानं झोपणं. फ्रिक्वंट चेंजेस इन मील टायमिंग, म्हणजे सतत एकदा 10 वाजता जेवण केलं, एकदा 12, 1, 1:30, 2, रात्री उशिरा जेवण केलं, म्हणजे सतत वेळा बदलणं जेवणाच्या. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइजच न करणं. कंजम्पशन ऑफ जंक फूड, बाहेरचं अन्न सतत खाणं, हॅव बीन इन्क्रीज, आणि हे वाढल्यामुळे, असं सगळं वाढल्यामुळे काय काय, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, कंजम्पशन ऑफ जंक फूड आहे, रात्री उशिरानं झोपणं, सकाळी उशिरानं उठणं, या सगळ्या कारणांमुळे ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. अशी माणसं सारखी आजारी पडत असतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड, जर आपल्याला आजारी पडण्याचं कमी करायचं असेल तर पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल. जर तसं व्हायचं असेल तर आपल्याला योग्य जीवनशैली निवडायला लागेल. तर योग्य जीवनशैली म्हणजे काय? लवकर उठणं, बरोबर. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप, किमान 8 तास तरी झोपलं पाहिजे. राईट फूड, योग्य अन्न घेतलं पाहिजे. योगासना, प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम केले पाहिजेत, प्राणायाम आणि योगासनं केली पाहिजेत. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर ओन कॅपॅसिटी. आपल्याला जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम केला पाहिजे. प्राणायाम आणि योगासना शुड बी परफॉर्म्ड अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. प्राणायाम आणि योगासना जी शिकवणारे आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या सुपरविजनखाली आपण ते केलं पाहिजे. आता याचे व्हिडिओज असतात बघा टेलिव्हिजनवर वगैरे, ते बघून सुद्धा आपण करू शकतो. आता रोग होऊ नये म्हणून आपण व्हॅक्सिनेशन
घेतो. व्हॉट डू मीन बाय वॅक्सिनेशन ते दिलेलं आहे बाळांनो. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्टियस डिसिजेस. आता कोविड-19 आलाय, त्याचं वॅक्सिनेशन शोधण्यासाठी पूर्ण जग प्रयत्न करत आहे. ते मिळालं तर बरंच बरं होईल म्हणायचं, म्हणजे आपल्याला कोविड-19 थांबवता येईल. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ वॅक्सिनेशन? टू प्रिव्हेंट द इन्फेक्टियस डिसिजेस. व्हायरल जे इन्फेक्टियस डिसिजेस आहेत ते थांबवून बरे करण्यासाठी आपण वॅक्सिनेशन तयार करतो. आता त्याची कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. तुमच्या जवळ जर एखादा दवाखाना असेल, डोसेस वगैरे देतात लहान बाळांना, त्याचा चार्ट असतो, तो मिळवून तुम्हाला ते अभ्यासायला लागेल. खाली काय दिलेलं आहे बघा बरं. डू यू नो असं म्हटलेलं आहे. आता आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलं, डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना. कधी 1 जुलै 2015 ते डिक्लेअर झालं. काय आहे ही एक स्कीम आहे. बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राईस. चांगली उत्तम प्रकारची औषधी कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देणं आपल्या भारतीयातल्या पुअर पीपलसाठी. टू द सिटिझन्स जन औषधी स्टोर्स. त्याच्यासाठी काय उघडलं, आपलं जे जेनेरिक मेडिसिनचं स्टोर्स आहेत त्यांनाच जन औषधी स्टोर्स आपण म्हणतो, आर लॉन्च फॉर दिस पर्पज. असं भारतानं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं स्कीम सुरू केलेली आहे. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. आपल्या भारतीय कंपन्या काय करतात, जेनेरिक मेडिसिनच आणतात, त्यांना पॅकिंग करतात, सोल्ड अंडर ब्रँड नेम आणि जास्त किमतीमध्ये विकतात इन इंडिया. इन अमेरिका 80% मेडिसिन्स यूज आर जेनेरिक. अमेरिकेमध्ये 80% मेडिसिन्स हे जेनेरिकच वापरले जातात. त्याच्यामुळे काय फायदा होतोय, hundreds of billions of money is saved there. म्हणून खूप पैसा त्यांचा वाचतो आहे. खाली अजून एक टेबल दिलेला आहे बाळांनो, तो अति महत्त्वाचा आहे. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. आता हे दिवस दिलेले आहेत. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे. हे लक्षात ठेवायला लागतील. ॲक्च्युली त्या दिवसाला आठवण म्हणून, आणि आपण ते काम केलं पाहिजे, अवेअरनेस तयार झाला पाहिजे पूर्ण इंडियन पीपलमध्ये, म्हणून ते डेज सेलिब्रेट आपण करतो. 29 सप्टेंबर वर्ल्ड हर्ट डे. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीस डे. अशी 4 दिवस आहेत, ते लक्षात ठेवायला लागतील. अजून पेज नंबर 13वर छोटासा टॉपिक आहे, ब्लड डोनेशन म्हणजे रक्तदान. आता त्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे एखादी व्यक्ती ॲक्सिडेंट झाला, आता जाणारच आहे, आणि त्याला तुम्ही ब्लड डोनेट केलं तर त्याचं लाईफ आपण वाचवू शकतो. इतकं ते महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टन्स त्याचं अति महत्त्वाचं आहे. 1 युनिट ब्लड डोनेटेड बाय पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 persons ॲट अ टाईम. एकदाच तुम्ही तुमच्या शरीरातनं फक्त 300 ml रक्त काढलं जातं ॲट अ टाईम, 1 टाईम. त्या एका टाईमच्या ब्लड डोनेशनमुळे 3 माणसांचं लाईफ तुम्ही वाचवू शकता. तर त्याच्यामध्ये काय काय RBCs, WBC अँड प्लेटलेट्स असतात. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 persons. वर्षातनं तुम्ही 3दा ब्लड डोनेट करू शकता, 3 ते 4 वेळा. म्हणजे एका वर्षातनं तुम्ही 12 व्यक्तींचे प्राण वाचवू शकता बाय डोनेटिंग द ब्लड फॉर 4 times अ इयर. 4दा जर तुम्ही ब्लड डोनेट केलं तर 4 त्रिक 12, असं 12 व्यक्तींचं लाईफ कॅन बी सेव्ड तुमच्या रक्तदान केल्यामुळे. थांबूया बाळांना. आता आपल्याला काय करायला लागेल बाळांनो, हे चॅप्टर पूर्ण झालेलं आहे. नोट्स तुम्ही लिहून घेणार ज्या दिलेल्या आहेत त्या स्लाईड्सवरनं, आणि एक्सरसाइज पूर्ण करणार तुम्ही बाळांनो, आणि अभ्यास करून एक्सरसाइज पूर्ण करायला लागेल. आणि हे जे आहे
म्हणजे आता फ्रायडेपर्यंत तुम्ही हे पूर्ण करणार असं अपेक्षित आहे. मग पुढे आपण फोर्स अँड प्रेशर सुरू करूया बाळांनो. थांबूया.